मंडळी, सुधा बाबर ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे। तर खूप दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ टाकला होता की घरामध्ये नवीन वस्तू सामील, तर इलेक्ट्रॉनिक हॉट प्लेट शेगडी अपर्णाची तुम्ही पाहू शकताय। तर हे शेगडी मी गेले 4 वर्ष वापरते। तर याचे फायदे काय आहेत ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आज। तर गेले 4 ते 4.5 वर्षापासून मी वापरते आणि एवढी बचत होती सिलेंडरची। तर 3.5 वर्ष माझ्याकडे एकच सिलेंडर होता। तर एवढं छान हे शेगडी काम करते। तर ह्या शेगडीविषयी आज आपण सविस्तर बोलणार आहोत आणि खूप बचत होती। आणि तुम्ही जर शेतामध्ये राहत असाल तर खूपच छान, म्हणजे झटकीपट। आणि आपल्या गॅसवरती डाळ भाताचं कुकर आपल्याला 3 शिट्ट्या घ्यावं लागतं, पण तसं नाही, ह्या शेगडीवरती एका शिट्टीमध्येच माझा डाळ भात शिजतोय। तर गेले 4.5 वर्षापासूनचा जो माझा अनुभव आहे ते आज मी तुम्हाला सांगणार आहे। आणि मला भरपूर साऱ्या त्या व्हिडिओवर कमेंट येत होत्या की ह्या शेगडी कुठं भेटेल, याची किंमत काय, परत याला साहित्य काय लागतं। आणि एक कमेंट होती एका दादांची, ते कमेंट आता पण माझ्या व्हिडिओवरती आहे की मला करंट लागला। तर मी 4.5 वर्षापासून वापरते, मला कधी करंट लागलेला नाही। साठी ही आर्थिंग प्लेट लागते तांब्याची, पॉवर प्लेट लागते, ही आहे विनयची, ह्यामध्ये दुसरा ब्रँड ही असू शकतो। तर चला मग आपण शेगडीविषयी सविस्तर सगळं जाणून घेऊया। आणि मी शेगडी चालू करूनही तुम्हाला दाखवणार आहे। तर आपलं जसं गॅसला बटन असतं तसंच याला पण बटन आहे, 1 2 3 असं। आपण जर 3 वर केलं तर 3 कॉईल लाल होतात, आणि 2 वर केलं तर 2, आणि 1 वर केलं तर एकदम कमी एकच कॉईल। जर आपल्याला भाज्या गरम करायच्या असतील किंवा दूध गरम करायचं असेल, एकदम कमी याच्यावर ठेवायचा असेल, तर सगळं काही सविस्तर व्हिडिओ पूर्ण पहा। आणि स्त्रियांनी तर आवर्जून हा व्हिडिओ पाहावा। तर चला मग व्हिडिओला सुरुवात। चला मग आज मी तुम्हाला हे शेगडी दाखवते। तर ही अपर्णाची शेगडी आहे, तुम्ही पाहू शकता। तर यामध्ये इंडस हे असे भरपूर ब्रँड आहेत। तर गेले 4 वर्षापासून मी अपर्णाची शेगडी वापरते, म्हणून मी आज तुम्हाला अपर्णाची दाखवते। तर ही अशा पद्धतीची पॅकिंग येते ह्या शेगडीमध्ये। तर हे तुम्ही पाहू शकताय। तर हे ग्रे कलर मध्ये आहे, म्हणजे लोखंडच आहे पण ग्रे कलर मध्ये। तर यामध्ये स्टील बॉडी पण येते, पण स्टील मी गेले 4 वर्ष लोखंडीच वापरते। आणि हे आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ऑन ऑफचं बटन। 1 वर केलं की एकच कॉईल लाल होते, 2 वर केल्यानंतर 2, आणि 3 वर केल्यानंतर पूर्ण कॉईल लाल होते। आणि पाठीमागून तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीचं आहे। आणि हे स्टँड आहेत 4, आणि ह्या शेगडीसोबत हे 2 मीटर वायर येतं, आणि ही 3 पिन असते अशा पद्धतीची। तर ही झाली आपली शेगडी। तर ह्या शेगडीवर आपण 20 किलोपर्यंत वजन ठेवू शकतो। आणि म्हणजे खास गोष्ट सांगायची झाली तर आपण जर कुकर लावलं गॅसवरती तर आपल्याला 3 शिट्ट्या घ्यावं लागतं डाळ भाताची। तर ह्या शेगडीवर माझं एका शिट्टीमध्येच डाळ भात शिजतो। आणि दूध पण तापवायला सगळं एकदम, गॅसला जर समजा आपल्याला 10-15 मिनिट लागत असतील तर हे 6 ते 7 मिनिटामध्ये ह्यावर काम होतं। खूप छान आहे, गेले 4 वर्ष झालं मी वापरते आणि मी माझा अनुभव सांगते। तर हे आपण याची आता प्राइस पाहूया। या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय 1660 रुपये आहे, पण होलसेल मध्ये हे 1300 रुपयाला देतो आम्ही। तर हॉट प्लेट आहे। आणि आता आपण पाहूया ही आपली आर्थिंग प्लेट। या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय अशा पद्धतीची। तर ही कॉपरची आहे, म्हणजेच तांब्याची। तर आर्थिंग करणं खास गरजेचं आहे ह्या शेगडीसाठी। आर्थिंग नसेल तरच ह्या शेगडीचा शॉक लागतो, म्हणजे करंट। आणि परत ही आहे विनयची पॉवर प्लेट। तर हे शेगडी झाली 1300 रुपयाला, ही पॉवर प्लेट झाली 200 रुपयाला, आणि आर्थिंग प्लेट 100 रुपये। आणि ह्यावरती सेफ्टी म्हणून जर आपल्याला कॉईलची भीती वाटत असेल तर त्यासाठी हे रिंग आहे। तर हे रिंग कशी वापरायची, ही आपली शेगडी आहे। तर यावरती उलटी अशी जरी ठेवली तरी चालते, म्हणजे जेणेकरून आपले जे भांडं आहे ती डायरेक्ट संपर्क येणार नाही कॉईल ह्याच्यावरती
आदर राहतं त्यासाठी ही रिंग आहे, तुम्ही पाहू शकताय. तर ही रिंग 100 रुपयाला भेटते आणि पूर्ण जाड एकदम लोखंडी आहे. अशा पद्धतीची आपण वापरू शकतो. ही शेगडी 2000 वॅटची आहे आणि 20 किलो पर्यंत आपण यावरती वजन ठेवू शकतो. शॉक प्रूफ आहे आणि रिंग मी आत्ताच दाखवली तुम्हाला. ही रिंग सेफ्टीसाठी आहे आणि ह्या शेगडीची जी कॉईल आहे ह्याची 6 महिन्याची गॅरंटी आहे. 6 महिन्यात जर काय कॉईल फुटली किंवा काही जरी झालं तर बदल करून भेटते. आणि पॉवर प्लेट 16 एम्पियरचं ही आहे, तुम्ही पाहू शकता या ठिकाणी विनेचं 16 एम्पियर. अशा पद्धतीची ही शेगडी आहे, तुम्ही पाहू शकताय. आणि तर चला मग तुम्हाला मी ही शेगडी चालू करून दाखवते. तर आपण आता किचन मध्ये जाऊ आणि ही शेगडी मी किचन मध्ये आलेली आहे आणि ही शेगडी इथं लावली आहे. तर आपण सुरुवातीला जेव्हा शेगडी चालू करतो दुकानातून नवीन आणून, तेव्हा तुम्ही पाहू शकता या ठिकाणी धूर निघतो. तर ही पहिल्यांदा कॉईल पेटल्यानंतरच धूर निघतो, तर परत कधी निघत नाही धूर. आणि यात घाबरायचं काहीच कारण नाही. तर पहा, फक्त पहिल्या वेळेसच धूर निघतो आणि इथं तुम्ही पहा धूर निघतोय. तर हळूहळू आपली कॉईल लाल होत आहे. तर पहा, मी आता 3 वरती बटन केलेलं आहे. तर कॉईल आपली लाल होते आणि धूर कसा निघतोय. तर सुरुवातीला फक्त यातला कलर पेंट काय असतो तो जळतो कॉईल पेटते वेळेस. तर या ठिकाणी स्पष्ट दिसावं त्यासाठी मी लाईट बंद केलेली आहे. तर तुम्ही पाहू शकताय कशी कॉईल आपली लाल झालेली आहे आणि या ठिकाणी आपलं 3च्या स्पीडवर आहे. तर हे पहा, आपली कॉईल पूर्ण लाल भडक झालेली आहे. तर आता मी लाईट चालू करून तुम्हाला दाखवते. तर लाईट चालू केल्यानंतर अशी दिसते आपली कॉईल. तर ही आहे 3 वर. आता आपण 2 वर करूया. तर सध्या आपली शेगडी 2 वर आहे. या ठिकाणी हे 2 तुम्ही पाहू शकता आणि कॉईल कशी लाल झाली आहे हे पण पाहू शकता. तर आता मी करते 1 वर. तर आपण आता पाहूया 1 वर कशी कॉईल लाल होते ते. तर पहा तुम्ही, हे आपली शेगडी आता सध्या इथं 1 वरती आहे. तर या ठिकाणी आपण 0 वर केलेला आहे आणि हे जे आपली कॉईल आहे ती त्यावरती ठेवूया. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय मी ह्या शेगडीवरती रिंग ठेवली आहे आणि त्यावरती जी आज मी बनवलेली भाजी आहे त्या भाजीचं बघून तर किती फास्ट ही भाजी उकळते हे मी तुम्हाला दाखवते. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय कॉईल आपली एकदम लाल भडक झालेली आहे आणि आपली हे भाजी आता पाहूया. तर यावर शेगडी चालू आहे, तुम्ही पाहू शकता. मी चालूवरती भाजीमध्ये आपली चमचा फिरवते. तर काही शॉकची भीती नाही, हेच मी तुम्हाला खात्री करून देते. तर गेली मी 4 वर्ष हे शेगडी वापरते आणि भरपूर वेळा माझा हा चमचा कॉईलला पण लागला तरी पण करंट लागलेलं नाही. हा माझा अनुभव आहे. तर पहा, 1 मिनिटाच्या आत आपल्या भाजीला छान अशी उकळी फुटायला सुरुवात झाली आहे. आणि कॉईलपासून आपलं भांडं अजिबात कॉईलला चिटकलेलं नाही आपलं भांडं ह्या आपल्या रिंगमुळं. तर अगदी 1 ते 1.5 मिनिटामध्ये आपल्या भाजीला उकळी आलेली आहे. आपण शेगडी चालू करून पाहिलेली आहे. तर आणि भाजी ही गरम करून दाखवली तुम्हाला मी ह्यावरती. तर गेली 4 वर्ष झालं मी ही शेगडी वापरते. तर व्हिडिओत पूर्वी सांगितल्याप्रमाणेच
तर 4 वर्षापासून माझा एकच सिलेंडर म्हणजे 3-3.5 वर्ष माझा एक सिलेंडर होता, कारण मी ही शेगडी वापरते त्यामुळं. तर एवढी बचत होती, तर खूप बचत होती. जर तुम्ही शेतामध्ये राहत असाल, रानामध्ये, तर खूपच फायदा आहे. तर मी पण रानामध्येच राहते आणि 3-3.5 वर्ष माझा एक सिलेंडर होता. आणि जरी लाईट गेली तर मी लाईट यायची वाट बघत बसते ह्या शेगडीवरती स्वयंपाक करण्यासाठी. तर गॅसपेक्षा मला एकदम सोपं वाटतं शेगडीवरती स्वयंपाक करायला. तर आशा करते माझा व्हिडिओ तुम्हाला आवडेल. तर जर तुमचे काही प्रश्न शेगडीविषयी असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हे शेगडी कुठं भेटेल अशी मला कमेंट होती. तर इलेक्ट्रिकल दुकानामध्ये कुठं पण ही शेगडी भेटती, अपर्णा, इंडस, तर अशा भरपूर कंपनीची शेगडी आहे. तर मी इंडसची पण वापरली आणि अपर्णाची पण वापरली. हे दोन्ही ब्रँड मला छान वाटतात. तर तुम्हाला जर खरंच घ्यायची इच्छा असेल तर बिनधास्तपणे हे शेगडी तुम्ही घेऊ शकता. यावरती कसलीच करंटची भीती नाही. का आपण बनवा किंवा म्हातारी कोण वयस्कर बनवले तरी काही भीती नाही. आणि लहान मुलं त्यांची तर अजिबात कसलीच भीती नाही, म्हणजे शॉकची कसलीच भीती नाही. तर गेले 4-4.5 वर्ष झाला हा माझा अनुभव आहे, तेच मी तुमच्यासोबत शेअर केला. तर या दोघांच्या व्हिडिओवर भरपूर साऱ्या कमेंट येत होत्या, त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवला. तर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला आपल्या. आणि चला मग, व्हिडिओ खूप मोठा होतो, या ठिकाणीच मी व्हिडिओ थांबवते. तर माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल अगदी मनापासून सर्वांचे धन्यवाद.